नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवगा आणि चण्याच्या डाळीची कढी। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इन्ग्रेडियंट्स। पहिला आहे कांदा, त्याच्यानंतर आहे मीठ, लाल तिखट, धनिया पावडर, मालवणी मसाला, टमाटरची प्युरी, ही आहे हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे, त्याची पेस्ट आहे। ही आहे हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। आणि हे आहे शेवग्याच्या शेंगा आणि हरभऱ्याची डाळ। शेवग्याच्या शेंगा आपण सोलून घेतलेल्या आहेत पूर्ण, आणि ही आहे हरभऱ्याची डाळ जी 1 तास आधी आपण भिजून घेतलेली। आता कढईमध्ये आपण घेतलेले आहे 2 चमचे तेल आणि कढीपत्ता। त्याच्यामध्ये आपण आता ॲड काय करणार आहे, कांदा ॲड करणार आहे। सेम प्रोसिजर, हा कांदा ब्राऊन होऊ द्यायचा एकदम। त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे, आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे। मीठ चवीनुसार, हळद, धनिया पावडर, मालवणी मसाला घेतला, लाल मिरची पावडर कलरसाठी, ह्याच्यामध्ये आपल्याला तेल सुटू द्यायचं। ह्याच्यानंतर मग डाळ आणि शेंगा टाकायचे। हे मसाल्याला आपण बघू शकता की छान आणि सुंदर कलर आलेला आहे, त्याची आता तेल सुटलेला आहे, प्युरी एकदम शिजलेली आहे, मसाला सॉरी। आता ह्याच्यामध्ये आपण टमाटर प्युरी टाकणार आहोत, फक्त टमाटर मिक्सरमधून आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे। हे पण असं शिजू द्यायचं। त्याच्यानंतर 2 मिनिटांनी त्याच्यामध्ये आपण शेंगा टाकणार आहोत आणि डाळ, लज्जतदार टेस्टी कढी तयार होणार आहे। ह्या आपण ऍड केलेल्या आहेत आता शेंगा, शेवग्याच्या, त्याला ड्रमस्टिक्स म्हणतात। ही केलेली हरभऱ्याची डाळ ऍड, आणि हे सगळं शिजण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी कढईमध्ये टाकणार आहोत। आता कढईमध्ये आपण पाणी टाकणार आहोत। आता ह्याचं एकच काम आहे, हे आपल्याला किती मिनिटासाठी बॉईल होऊ द्यायची, 10 चला पकडून 10 मिनिटासाठी। 10 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवतो बॉईल झालेली कढी। ही आपली कढी वाफून तयार झालेली आहे। शेंगा पण आपल्या भरपूर शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत, हरभऱ्याची डाळ पण शिजलेली आहे, दिसायला भरपूर टेस्टी दिसत आहे आणि खाण्यासाठी पण टेस्टीच असणार आहे। तर आपण ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाता बरोबर लंच डिनरसाठी उपयुक्त अशी कढी आहे, भाजी आहे, तुम्ही बनवू शकता। आणि आता मी ह्याला सर्विंग बोलमध्ये काढून घेतो आणि तुम्हाला दाखवतो। तर आपली ही कढी पूर्णपणे तयार झालेली तुम्ही बघू शकता। शेवग्याच्या शेंगा, हरभऱ्याची डाळ आणि घट्ट अशी कढी झालेली आहे। तुम्ही ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर तर भरपूरच चांगली टेस्ट लागेल। तर जरूर ही डिश बनवायला बघा, आणि लंच आणि डिनरसाठी भरपूर चांगला ऑप्शन आहे। आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मुंबई गिराई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।
आहे.